नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. हुबळी येथे बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. मुलीने केलेल्या प्रेमविवाहामुळे संतापलेल्या एका पित्याने आपल्या गर्भवती मुलीची निर्घृण हत्या केली आहे. 7 महिन्यांपूर्वी तरुणीने दुसऱ्या जातीतील तरुणाशी लग्न केलं होतं, जो निर्णय तिच्या वडिलांना मान्य नव्हता. याच रागातून ही हत्या करण्यात आली आहे असं समजतं. हुबळी येथील इनापूर गावामध्ये सदर घटना घडली आहे. मान्या पाटील असं मृत तरुणीचं नाव असून ती नुकतीच गावात परतली होती. त्यावेळी आरोपी पित्याने लोखंडी रॉडने बेदम मारहाण करत आपल्याच मुलीचा जीव घेतला. या गुन्ह्यात पित्यासोबत इतर काही जणांचाही सहभाग असल्याचं समोर येत आहे. मान्याच्या सासरच्या मंडळींनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला असता तेव्हा त्यांनाही आरोपीने बेदम मारहाण केली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र या दरम्यान मान्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी प्रकाश, विराण्णा, अरुण या 3 आरोपींनाही ताब्यात घेतलं आहे. हल्लेखोरांमध्ये मान्या पाटीलचे वडील आणि तिच्या जवळच्या नातेवाईकांचा समावेश असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले. बेळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पिकणारे गाजर, बीट व इतर भाजीपाला स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच विक्रीसाठी आणण्यात यावा अशी ठाम मागणी शेतकऱ्यांनी मंगळवार दिनांक 23 रोजी केली. मात्र बाजार समितीतील काही व्यापारी परराज्यातून गाजर व बीट आयात करून एपीएमसीमध्ये विक्री करत असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकारामुळे स्थानिक गाजर व बीट उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नसून शेतकरी वर्गामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. परिणामी शेतकऱ्यांमध्ये जनआक्रोश निर्माण झाला असून प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. इतर राज्यातून गाजर व बीटची होणारी आयात तात्काळ बंद करण्यात यावी अशी ठाम मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली. ही आयात 4 दिवसांच्या आत थांबवण्यात आली नाही तर हजारोंच्या संख्येने शेतकरी एपीएमसीमध्ये मोर्चा काढून गेट बंद आंदोलन करतील असा इशाराही देण्यात आला आहे. या आंदोलनात कल्लापा गोरल, भरमा नंदीहळ्ळी, निखिल गोरल, विठ्ठल मयेकर यांच्यासह हजारो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून स्थानिक उत्पादकांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यातील गंभीर अंतर्गत वादांमुळे राज्यातील प्रशासन पूर्णतः कोलमडले असल्याचा आरोप भाजपचे खासदार जगदीश शेट्टर यांनी केला आहे. बेळगाव येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सत्ताधारी सरकारवर तीव्र शब्दात टीका केली. शेट्टर यांनी सांगितले की सरकारमधील अंतर्गत संघर्षामुळे राज्यात भ्रष्टाचाराला खत पाणी मिळालं असून प्रशासकीय अधिकारी कोणाचेही आदेश पाळत नसल्याची चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कायदा व सुव्यवस्थेची स्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली असून शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेण्यासही प्रशासन उदासीन असल्याचं त्यांनी नमूद केलं. या सर्व परिस्थितीचा थेट परिणाम कर्नाटकच्या विकासावर होत असून सत्ताधारी नेत्यांमधील सततच्या वादामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे असेही शेट्टर यांनी स्पष्ट केले. ही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास कर्नाटकच्या सर्वांगीण विकासाला मोठा फटका बसेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. अलीकडच्या काळामध्ये पालकांच्या मुलांबद्दलच्या अपेक्षा वाढल्या असून मुलांना भावी जीवनाची दिशा निवडण्याचे स्वातंत्र्य दिलं पाहिजे असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व बेळगावचे विद्यमान खासदार जगदीश शेट्टर यांनी केले. कॅम्प येथील बीके मॉडेल हायस्कूलच्या शतक महोत्सव कार्यक्रमात सोमवार दिनांक 22 रोजी ते बोलत होते. ते म्हणाले, भावी पिढी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांनी इतकीच पालकांचीही आहे. बीके मॉडेल हायस्कूलने विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी नव्हे तर सामाजिक ज्ञान देत संस्कृती व परंपरा जपण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाल्यामुळेच या शाळेतील विद्यार्थ्यांनी जीवनात उल्लेखनीय प्रगती केली आहे असे त्यांनी नमूद केले. यावेळी प्रमुख अतिथी डॉक्टर गुरुराज करजगी यांनी आजची पिढी मोबाईल आणि लॅपटॉपसारख्या निर्जीव साधनांमध्ये अडकत चालल्याने नातेसंबंधांमध्ये दुरावा वाढत असल्याची चिंता व्यक्त केली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आपलीच मुले समजून शिकवावे तसेच पालकांनी शिक्षकांशी सातत्याने संवाद राखावा असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमामध्ये श्रीनिवास शिवणगी यांनी स्वागत केले तर संस्थेचे अध्यक्ष अविनाश पोद्दार यांनी मान्यवरांचा सत्कार केला. कार्यक्रमाच्या शेवटी बीके मॉडेल हायस्कूल, उषाताई गोगटे हायस्कूल आणि प्रभाकर शहापूरकर यांच्या सहकार्यांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
बेळगाव एज्युकेशन सोसायटीच्या BK मॉडेल हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवानिमित्त उद्या बुधवार दिनांक 24 डिसेंबर रोजी भारतीय चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक सचिन पिळगावकर बेळगावात उपस्थित राहणार आहेत. शाळेच्या भव्य मैदानावर सायंकाळी 5:30 वाजता हा विशेष कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात सचिन पिळगावकर विद्यार्थ्यांशी व उपस्थितांशी संवाद साधत अभिनय, दिग्दर्शन, सिनेसृष्टीतील करिअरच्या संधी तसेच मराठी चित्रपटसृष्टीच्या प्रगतीवर आपले विचार मांडणार आहेत. त्यांच्या अनुभवातून तरुण पिढीला कला क्षेत्रातील तांत्रिक व सर्जनशील पैलूंचे मार्गदर्शन मिळेल असा विश्वास शाळा व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे. शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित 7 दिवसीय कार्यक्रम मालिकेतील हा एक महत्त्वाचा सोहळा असून शहरातील कलाप्रेमी नागरिक व माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे चेअरमन अविनाश पोद्दार यांनी केले आहे. जगभरासह बेळगाव शहर आणि उपनगरात 25 डिसेंबर रोजी ग्रामीण भागातील ख्रिश्चन बांधवांतर्फे ख्रिसमस सण मोठ्या धार्मिकतेने आणि हर्षोल्लासात साजरा केला जाणार असल्याची माहिती आज मंगळवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. सर्व ख्रिश्चन बांधवांतर्फे मध्यरात्री 12 वाजता येशू जन्मोत्सव मोठ्या आनंदी वातावरणात साजरा केला जाणार आहे. त्यानंतर मध्यरात्रीपासून मोठ्या उत्साहात ख्रिसमस सण साजरा करण्यात येणार आहे. ख्रिसमस निमित्त बेळगावसह जगभरातील विविध चर्चमध्ये संपूर्ण प्राणीमात्राच्या अर्थात जगाच्या उत्तम कल्याणासाठी प्रार्थना करण्यात येणार आहे. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येपासून शहरातील विविध ठिकाणच्या चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. त्यामुळे चर्च परिसर झगमगाटीसह चर्चची वास्तू साऱ्यांचे लक्ष वेधून घेणार असल्याचेही सांगण्यात आले. सतीश जारकीहोळी फाउंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या विविध प्रशिक्षण उपक्रमांतर्गत अलदाळ प्रशिक्षण केंद्रात SSC पूर्व परीक्षेसाठी विशेष तयारी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सहभागी झालेल्या उमेदवारांशी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी थेट संवाद साधण्यात आला. शिस्त आणि सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास यश निश्चितच आहे असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. तरुणांच्या रोजगाराच्या स्वप्नाला मूर्तरूप देणे हा फाउंडेशनचा प्रमुख उद्देश असून यासाठी शिक्षण व प्रशिक्षणाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. फाउंडेशनच्या वतीने अशा प्रशिक्षण शिबिरांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी संधी दिली जात आहे. शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांनीही फाउंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे मरकट्टी परिसरातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं असून अद्यापही अनेकांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे तातडीने सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. आज मंगळवारी मरकट्टी गावातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन दिले. त्यांनी सांगितले की यावर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. प्रशासनाच्या वतीने पंचनामा देखील करण्यात आला आहे. मात्र नुकसान भरपाई केवळ मोजक्या शेतकऱ्यांना देण्यात आली असून उर्वरितांना अद्याप मदत मिळालेली नाही. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून सर्व पात्र शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. निवेदन देताना मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील कोगनोळी येथील फाट्यावर उड्डाणपूल उभारणीचं काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असून हे काम पूर्ण होण्यासाठी किमान आणखी 1.5-2 वर्षांचा कालावधी लागणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या कामाच्या दिरंगाईमुळे राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो वाहनधारकांना रोजच प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अपघाताची भीतीही वाढली आहे. कागवाड नगरपंचायत ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या कागवाड-मोळवाड मुख्य रस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे नागरिक व शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं. यामुळे रस्त्यावरील अतिक्रमण तातडीने हटवून डांबरीकरणाची कामे हाती घ्यावीत अशी मागणी आज मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. या रस्त्याचा वापर शेतकरी तसेच ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात होत असून अतिक्रमणामुळे वाहन चालवणे अवघड झाले आहे. या रस्त्यासाठी मंजुरी मिळालेली असूनही अद्याप डांबरीकरण झालेलं नाही. शिवाय काही अतिक्रमणधारक कामामध्ये अडथळा निर्माण करत आहेत. या पार्श्वभूमीवर गावातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी नगरपंचायतीसमोर याआधीही धरणे आंदोलन केले होते.
मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कृती न झाल्यामुळे आज पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे जुन्या गाव नकाशावर आधारित सर्वेक्षण करून रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते। पतंगाने मला काय शिकवलंय सांगू? वर जाता जाता दोर सुटू देऊ नका। थोडी तरी इन्व्हेस्टमेंट एफडी मध्ये नक्की करा, कारण एफडी आहे तर स्टडी आहे। लोकमान्य एफडी सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट। लोकमान्य एफडी आहे तर स्टडी आहे। जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी कित्तूर तालुक्यातील तहसीलदार कार्यालयास आज भेट देऊन कामकाजाची तपासणी केली। या दौऱ्यात त्यांनी न्यायालयीन नोंदी, प्रलंबित प्रकरणे, महसूल कामकाज आणि नागरिकांच्या तक्रारी यासंबंधी सविस्तर माहिती घेतली। कर्मचारी वेळेत कार्यालयात उपस्थित आहेत का, नागरिकांना सेवा वेळेत मिळत आहे का याचीही चौकशी केली। कामकाजामध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमतेवर भर देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले। यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। केंद्रीय मंत्री एच.डी. कुमारस्वामी आणि प्रल्हाद जोशी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर रबर स्टॅम्पसारखे आहेत असा टोला आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी लगावला। आज मंगळवारी पत्रकारांशी ते बोलत होते। केंद्र सरकारला कर्नाटकबद्दल तिरस्कारपूर्ण दृष्टिकोन आहे। कर्नाटकासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या योजनांनाही प्रतिसाद दिलेला नाही। भद्रा अप्पर योजनेसाठीही निधी दिलेला नाही। एच.डी. कुमारस्वामी आणि प्रल्हाद जोशी यांना फक्त मंत्रिपद देण्यात आले आहे। अमित शहा आणि मोदींसमोर बोलण्यास ते कचरतात। त्यांना कोणतेही प्रश्न विचारण्याची परवानगी नाही। भाजपमध्ये हुकुमशाही वृत्ती सुरू आहे। भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री कोणाच्याही कामाचे नाहीत अशी टीकाही त्यांनी केली। शहरात स्वच्छतेबाबत जनजागृती मोहीम राबवली जात असतानाही अनेक नागरिक रस्त्याच्या कडेला व उघड्यावर कचरा टाकत असल्यानं महापालिकेने आता कडक कारवाईचा मार्ग अवलंबला आहे। सोमवारी सायंकाळी महापौर, उपमहापौर, आयुक्त तसेच पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी खासबाग परिसरात अचानक पाहणी केली असता उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांना रंगेहात पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली। काहींना समज देऊन पुढील वेळी असे प्रकार घडल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला। स्वच्छ आणि सुंदर बेळगाव हे महापालिकेचे ध्येय असून यासाठी बेंगळूर येथील खासगी ठेकेदाराला स्वच्छतेचा ठेका देण्यात आला आहे। यानंतर सफाई कर्मचारी व घंटागाड्यांची संख्या वाढवण्यात आली आहे। शहरातील ब्लॅक स्पॉट हटवण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्न करत आहे। महापालिकेने पुन्हा एकदा नागरिकांना घंटागाडीकडेच कचरा देण्याचे आवाहन केले असून उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार जगदीश शेट्टर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पंचायत सभागृहात 2025-26 आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीची जिल्हा सहकारी बँक समन्वयक समिती व जिल्हा पातळीवरील कर्ज पुनरावलोकन समितीची प्रगती आढावा बैठक आज मंगळवारी पार पडली। बैठकीत खासदार शेट्टर यांनी पंतप्रधान स्वनिधी, PMEGP, पंतप्रधान विश्वकर्मा योजना, NLM आणि स्वयंसहायता गट योजनेतून पात्र लाभार्थ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले। बैठकीत बैलहोंगल व सौंदत्ती तालुक्यांमध्ये कोल्ड स्टोरेजची आवश्यकता असल्याचे सांगितले असून नाबार्डच्या अधिकाऱ्यांनी याबाबत पाहणी करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले। तसेच बेळगाव शहरातील APMC परिसरात नुकतेच सुरू झालेल्या कोल्ड स्टोरेजच्या व्यवस्थापनाबाबत सूचना दिल्या। ATM दरोडे आणि ग्राहकांवरील त्रास कमी करण्यासाठी बँकांनी सुरक्षा रक्षक नियुक्त करण्याचेही विशेष निर्देश खासदार शेट्टर यांनी दिले। बैठकीत जिल्हा पंचायत CEO राहुल शिंदे आणि इतर अधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र एकीकरण समितीला अधिक बळकटी देण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांच्या दैनंदिन समस्या जाणून घेण्यासाठी येळ्ळूर येथील परमेश्वर मंदिर येथे विभागवार बैठक घेण्यात आली। या बैठकीत संघटना बांधणीसाठी नव्याने रणशिंग फुंकण्यात आले। बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते बाबू यल्लाप्पा कंगराळकर होते। प्रारंभी प्रकाश अष्टेकर यांनी प्रास्ताविकात सीमा चळवळीचा आढावा घेत 21 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर मराठी जनतेने संघटित राहण्याचे आवाहन केले।
मार्गदर्शन करताना निवृत्त मुख्याध्यापक पुंडलिक कंगराळकर यांनी एक विचार व ध्येय घेऊन भगव्या झेंड्याखाली एकत्र येण्याची गरज अधोरेखित केली. माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष दुदाप्पा बागेवाडी यांनी सीमा लढा आणि ग्रामविकासासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचे मत व्यक्त केले. बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांनी विविध प्रश्न मांडले. दत्ता उघाडे यांनी त्यांचे समाधानकारक निरसन केले. कार्यक्रमात शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. नागेश बोभाटे यांनी आभार मानले. निपाणी शहरामध्ये वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. पोलीस प्रशासनाकडून बस स्थानक परिसरात छत्रपती संभाजी महाराज चौकात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ट्रॅफिक पोलीस नियोजन केले जात आहे. सिग्नल सुरू करण्याची प्रक्रिया देखील सुरू असल्याचे बोलले जात आहे. पण वाहतूक कोंडीला मुख्य कारण असणाऱ्या मुरगुड रोडवरील गीतांजली चित्रमंदिरानजीक उभ्या केल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील वडापधारकांकडे मात्र नेहमीच दुर्लक्ष केलं जातं. या वडाप वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. परिसरातील व्यावसायिकांची देखील मोठी गैरसोय होत आहे. असे असताना वाहतूक कोंडीला कारण असणाऱ्या या वडाप व्यवसायाला अभय कोणाचे, असा सवाल वाहनधारकातून व्यक्त केला जात आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना देण्यासाठी अल्पसंख्याकांसाठी सुमारे 1.5 कोटी रुपये खर्चून समुदाय भवन बांधण्यात येत आहे, असे महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. ग्रामीण मतदारसंघातील पंत बाळेकुंद्री गावात इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी त्या बोलत होत्या. मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या की मला सर्व समुदायांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. या ठिकाणी सुंदर समुदाय भवन बांधण्यात येणार आहे. पूर्वी आमदार म्हणून सेवा करताना तुम्हाला खूप वेळ देता येत असे, पण आता मंत्री झाल्यामुळे अनेक कामांचा ताण असूनही मतदारसंघाच्या विकासावर लक्ष केंद्रित करत आहे. या भूमिपूजन प्रसंगी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. तुडये गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून बस सेवेच्या अभावामुळे त्रस्त ग्रामस्थांनी अखेर सोमवारी सकाळी धामणे बेळगाव बस अडवून रास्ता रोको आंदोलन छेडले. अनेक वेळा निवेदने देऊनही बेळगाव डेपोने कोणतीही कारवाई न केल्याने संतप्त ग्रामस्थांनी हे पाऊल उचलले. ग्रामस्थांच्या या आंदोलनाची दखल घेत KMRTCचे अधिकारी तात्काळ आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून सकाळी 8 वाजता व दुपारी 1 वाजता धामणे बेळगाव मार्गावरून बस फेऱ्या सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतरच तासाभरात आंदोलन मागे घेण्यात आले. तुडये हे बेळगाव तालुक्यातील हद्दीपासून केवळ 1 किलोमीटर अंतरावर असलेलं गाव असून 20 वर्षांपूर्वी येथे बेळगाव डेपोची बस सेवा सुरू होती. मात्र टेम्पो सेवा सुरू झाल्यानंतर बस फेऱ्या बंद करण्यात आल्या. प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे पुन्हा बस सेवा सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी वारंवार केली होती. परंतु बेळगाव डेपोने टाळाटाळ केल्यानं ग्रामस्थांनी अखेर आंदोलनाचा मार्ग अवलंबला. आंदोलनात महिलांचाही मोठा सहभाग होता. या निर्णयामुळे ग्रामस्थात समाधानाचं वातावरण आहे. ई-मालमत्ता सर्वेक्षण रोव्हर प्रणालीद्वारे वैज्ञानिक पद्धतीने केले पाहिजे. ई-मालमत्ता मॉडेल मोहीम यशस्वी करण्यासाठी भूमी अभिलेख विभाग, ग्रामीण विकास, पंचायत राज व इतर संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे. गावातील सार्वजनिक मालमत्तांचे सर्वेक्षण योग्यरित्या करावे, अशी सूचना जिल्हा पंचायत CEO राहुल शिंदे यांनी केली. सोमवारी जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित ई-मालमत्ता मोहीम व्यवस्थापन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. शिंदे म्हणाले की भूमी अभिलेख विभागाने नमुन्यासाठी निवडलेल्या कित्तूर तालुक्यातील देवर शिग्गीहळ्ळी गावातील ग्राम ठाणे क्षेत्र 15 दिवसांच्या आत ओळखावे, यासाठी क्वांटम GIS सॉफ्टवेअर व रोवर सिस्टीमचा वापर करावा, अशी सूचनाही त्यांनी दिली. ग्राम ठाणे मालमत्तांच्या सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीच्या आधारे क्षेत्र ओळखून एक नकाशा तयार करावा. तयार केलेला नकाशा व जनतेच्या हरकती मागवून त्यांची नियमानुसार तपासणी करावी. यानंतरच नकाशाला अंतिम रूप द्यावे, असे निर्देश देण्यात आले. बेळगाव तालुक्यातील होनगा येथील फिनिक्स पब्लिक वसती शाळेच्या आवारात 27 डिसेंबरपासून आयोजित स्काउट्स अँड गाईड्स प्रशिक्षणासाठी करण्यात आलेल्या तयारीचा जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी आज भेट देत आढावा घेतला. यावेळी मुख्य मंच, वसतिगृहांची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छता, भोजन व्यवस्था, वाहने पार्किंग व्यवस्था यासह सर्व संबंधित सुविधांची पाहणी करण्यात आली.
अरण्य विभाग, उद्यान विभाग, ग्रामपंचायत आणि अन्य विभागांनी समन्वय साधून काम करावे, स्वच्छतेस प्राधान्य द्यावे आणि नियोजनबद्ध तयारी करावी अशा सूचना त्यांनी दिल्या. यावेळी जिल्हा पंचायत उपकार्यकारी अधिकारी बसवराज हेग्गनायक, भारत स्काउट्स अँड गाईड्सचे मुख्य आयुक्त गजानन मण्णिकेरी, विविध ग्रामपंचायतींचे विकास अधिकारी व इतर विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. शिरगुप्पी येथे पल्स पोलिओ मोहीम पट्टणकुडी आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉक्टर मंजुनाथ कलाल यांच्या प्रमुख उपस्थितीत पल्स पोलिओ मोहीम यशस्वी करण्यात आली. यावेळी शिरगुप्पीत जवळपास 314 बालकांना पल्स पोलिओ डोस देण्यात आले. कार्यक्रमास SK मुरलीधर, सुधा हक्की, निरीक्षिका बन्ने तसेच अंगणवाडीतील शिक्षिका जयश्री कांबळे, सुनीता बुवा, आशा कार्यकर्त्या सोनाली कांबळे, संगीता सुतार यांच्यासह पालक उपस्थित होते. जिल्हा पंचायत कार्यालयात नैसर्गिक संसाधने व दत्तांश व्यवस्थापन विभागासाठी नव्याने उभारण्यात आलेल्या कक्षाचे उद्घाटन आज जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की नवीन कक्ष उपलब्ध सुविधांचा सदुपयोग करून अधिक परिणामकारक व कार्यक्षम सेवा देण्यात यावी. कर्मचाऱ्यांनी समर्पित भावनेने काम करावे अशा शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास जिल्हा पंचायतचे मुख्य योजना अधिकारी गंगाधर दिवटर, PM पोषण व ऊर्जा शिक्षण अधिकारी लक्ष्मणराव यक्कुंडी, सहाय्यक योजना अधिकारी भाग्यश्री जहागीरदार, दत्तांश व्यवस्थापन विभागाचे समन्वयक ओंकार कोरी तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.